ढगाला हात टेकतील की काय एवढ्या उंचावर, ऐस पैस बागडता येईल एवढ्या प्रशस्त जागेत स्वतःलाच हरवून जाऊ अशा रम्य ठिकाणी, दुनियादारीला विसरता येईल अशा हव्या हव्याशा जागी उत्पन्नाचा उत्तम पर्याय म्हणून विठ्ठलराव पाडेकर यांनी जोपासली आहे ढगातली शेती. ध्येय वेड्या माणसाचं हे ध्येय अथक प्रयत्नातून प्रत्यक्षात साकारलंय. आज मनाची उभारी असली तरी शरीराच्या मर्यादा हे स्वप्न जोपासायला अपुऱ्या पडतात. म्हणूनच आपल्यासारख्याच एखाद्या ध्येयवेड्या माणसाच्या हातात हे स्वप्न सुपूर्द करावं, त्यातून त्याला फायदा व्हावा आणि व्यवसायाच्या माध्यमातून ही ढगातली शेती समाजाला आनंद देऊन जावी अशी आशा घेऊन विठ्ठलराव पाडेकर या ढगातल्या शेतीला तुमच्या समोर सादर करतायत. चला पाहूया इथल्या वातावरणाची आणि निसर्गाची संपन्नता, ढगातील शेतीतला अनोखेपणा आमच्या आवाजातून, शब्दातून, कॅमेऱ्याच्या माध्यमातून. महाबळेश्वरशी मिळतं जुळतं थंड हवामान, सूर्योदय आणि सूर्यास्त देखील. हे ठिकाण आहे अकोले तालुक्यातील मुथाळणे हे गाव. अकोले शहरापासून केवळ 17 किलोमीटर अंतरावर, समुद्र सपाटीपासून 2000 फूट उंचीवरील डोंगर माथ्यावर विकसित केलेली सुमारे 120 एकर शेती ढगातली शेती. इथं अकोलेहून जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक अकोले गर्दनी मार्गे मुथाळणे, तर दुसरा अकोले देवठाण समशेरपूर रोड. त्याचबरोबर नवीन होत असलेला समृद्धी महामार्ग अगदी जवळ आहे. तर शिर्डी आणि नाशिक ही जवळची विमानतळं आहेत. शिवाय पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले कळसुबाई शिखर आणि भंडारदरा धरण हेही याच परिसरात आहे. या विकसित केलेल्या शेतीसाठी नियमित पाण्याची व्यवस्था देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. एका ओढ्यामध्ये स्वतःच्या मालकीच्या जमिनीत 10 कोटी लिटरचा बंधारा 6 वर्षापूर्वी बांधलाय. त्याचं पाणी मार्च पर्यंत वापरता येतं. या बंधाऱ्याच्या तळात 7 परस खोल विहीर खणली आहे. त्यात जून अखेरपर्यंत पाणी असतं. एक विहीर ओढ्यामध्ये देखील आहे. या विहिरीमध्ये साधारण मार्च पर्यंत पाणी असतं. त्याचबरोबर डोंगरावरती जी विहीर केलेली आहे तिच्यामध्येही काही काळ पाणी असतं. अशा एकूण 3 विहिरी आहेत. शेतामध्ये शेततळी अशा रीतीनं बांधली आहेत की शेतातील पाणी उताराच्या दिशेने वाहून शेततळी विजेविना भरली जातील. या ठिकाणी 3 शेततळी आहेत. 2 कोटी लिटर क्षमतेची 2 शेततळी सध्या वापरात आहेत. शिवाय त्याच क्षमतेच्या अजून 2 शेततळ्यांचं 75% काम पूर्ण झालंय. एकूण क्षेत्रातील 50 ते 60 एकरास जैन कंपनीच्या ठिबक सिंचन संचाचा वापर पाणी आणि जीवामृत देण्यासाठी केला जातो. जीवामृत बनवण्यासाठी जीवामृत टँक बसवण्यात आलाय आणि ते ड्रीप मधून पिस्टन पंपाद्वारे पिकांना सोडलं जातं. सध्या शेतात ऊस, आंबा, पेरू, लिंबू, डाळिंब, चंदन, करवंद, महोगनी ही पिकं आहेत. सध्या वापरात असलेल्या शेततळ्यांपैकी एका शेततळ्यात मत्स्यपालन देखील केलंय. यामध्ये चंदेरा म्हणजेच पापलेट सारखे सुमारे 50,000 मत्स्यबीज सोडले असून आता ते सरासरी 200 ग्रॅम प्रति मासा इतक्या वजनाचे झालेत. इथं मुक्त गोठ्यांच्या माध्यमातून गोपालन देखील केलं जातं. 50 गायींचे 2 गोठे आहेत. सध्या लहान मोठी अशी एकूण 60 डांगी आणि गीर जातीची जनावरं आहेत. येथील खत व्यवस्थापन सेंद्रिय पद्धतीचं आहे. गोठ्यामधील शेण, गोमूत्र ग्रॅव्हिटीनं गोबर गॅस प्लांटमध्ये जातं. गोबर गॅस तयार झाल्यानंतरची स्लरी टँकमध्ये जमा होते. या स्लरी टँकची 30,000 लिटर क्षमता आहे. ह्या स्लरी टँकमधून ग्रॅव्हिटीनं टँकरमध्ये भरून पिकांना पाण्यासोबत देण्याची देखील व्यवस्था आहे. इतक्या मोठ्या क्षेत्रावरील शेतीसाठी पूरक रस्त्यांची देखील गरज असल्यानं जमिनीच्या सर्व बाजूच्या सीमेलगत रस्ता केलेला आहे. त्याचबरोबर प्रत्येक प्लॉटमध्ये जाण्यासाठी रोलिंग करून रस्ते तयार केलेत. त्यामुळे 12ही महिने 24 तास कोणतंही वाहन घेऊन फिरता येतं, मालाची ने-आण करता येते. मुथाळणे गावाच्या मुख्य रस्त्यापासून 12 मीटर रुंदीचा 3 किलोमीटर रस्ता सर्व परवानग्या घेऊन वनविभागाच्या जागेतून स्वखर्चाने तयार केला आहे. जमिनीच्या पूर्व, दक्षिण आणि उत्तर दिशेस फॉरेस्टची सीमा आहे.
शिवाय जवळपास निम्म्या क्षेत्रातील सीमेवर दगडी बांध टाकलेला आहे, त्यामुळे इतरांच्या गुरांचा आणि माणसांचा त्रास नाही. गुरांसाठी चारा व्यवस्था, त्याचबरोबर कामगारांसाठी कामगार निवासाची देखील उत्तम सुविधा आहे. औषधं, अवजारं आणि तयार माल ठेवण्यासाठी भव्य गोडाऊनची व्यवस्था देखील आहे. सर्व सोयींनी युक्त 2100 चौरस फुटांचा 3 मजली बंगला आहे. आत बसून सर्व शेतींची देखरेख करता येते. टेरेसचा वापर वॉचिंग टॉवर म्हणून करता येतो. विजेची उत्तम सुविधा इथं आहे. सुमारे 3 किलोमीटरवरून मेन लाईन आणून स्वतःसाठी 100 हॉर्स पॉवरचा स्वमालकीचा ट्रान्सफॉर्मर आहे. खालील ओढ्यातील बंधाऱ्यातून पाणी उचलण्यासाठी पाण्यातील मोटर 15 हॉर्स पॉवर आणि त्यास 15x2 हॉर्स पॉवरचे टोचन देऊन पाणी शेत तळ्यामध्ये सोडलं जातं. ड्रीपसाठी 12.5 हॉर्स पॉवरची पाणबुडी बसवलेली आहे. साधारण 50 ते 60 एकर जमीन ही काळ्या आणि कसदार मातीची आहे. उर्वरित जमीन मुरमाड लाल मातीची आहे. खालील शिवारांपेक्षा इथं 3 ते 4 पट पाऊस जास्त पडतो, तर खालील भागापेक्षा साधारण 5 डिग्री सेंटीग्रेड तापमान कमी असतं. पाण्याचा pH देखील 7च्या आसपास असतो. जवळपास कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नाही, त्यामुळं हवा आणि पाणी शुद्ध आहे. एकूणच निसर्गरम्य परिसर, थंड हवामान, शेतीतील विविधता यामुळं पर्यटकांचे पाय आपोआप वळतील असा परिपूर्ण कृषी पर्यटन प्रकल्प आणि ऑर्गॅनिक फूड प्रकल्प अत्याधुनिक सुविधांच्या माध्यमातून इथं साकारू शकतो. शेती आणि पर्यटन उत्पन्नाचं शाश्वत साधन बनून परिसराचाही मोठा आर्थिक विकास होऊ शकतो.